मोदी सरकारमधील गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या अवमानास्पद वक्तव्याचा खामगाव येथे निषेध करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत, तसेच ते राष्ट्र निर्माते आहेत। भारतीय संविधानाच्या शिल्पकाराचा अपमान म्हणजे कोट्यवधी भारतीय नागरिकांचा अपमान आणि अशा महामानवाबद्दल बोलताना अमित शहा यांनी जे शब्द वापरले ते अत्यंत लाजिरवाणे आहेत, निंदनीय आहेत। यामुळे देशभर संतापाची लाट उसळलेली आहे। इंडिया आघाडी तसेच सर्व देशप्रेमी व संविधान प्रेमी या विरोधात रस्त्यावर उतरलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून खामगाव येथे सुद्धा विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी यांनी अमित शहा यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन केले। अमित शहा यांनी भारतीय नागरिकांची संविधान प्रेमीची माफी मागावी तसेच त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशा मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आल्या। अमित शहा यांच्या विरोधात यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ खामगाव शहराच्या मध्यभागी सदर आंदोलन करण्यात आले। जय भीम, जय भीम, संविधान, भारतीय संविधान जिंदाबाद इत्यादींसह सर्व महापुरुषांच्या जयघोषाने यावेळी आजूबाजूचा परिसर दणाणून गेला होता। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। सदर आंदोलनामध्ये गौतम तेजेंद्र सिंह, धनंजय देशमुख, गणेश माने, अजय तायडे, किशोरप्पा भोसले, सरस्वती खासने, प्रकाश दांडगे, संघपाल जाधव, दादाराव हेलोडे, पंजाब देशमुख, अंबादास वानखडे, संजय बगाडे, व्ही.एम. भोजने, अतुल शिरसाट, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस अमित तायडे, आत्माराम हेरोडे, शाहीर गोविंदा हिवराळे आदी उपस्थित होते। सदर आंदोलन विविध राजकीय पक्ष तसेच विविध आंबेडकरी व सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले। यावेळी परभणी येथील आंदोलनात शहीद सोमनाथ सूर्यवंशी व लोकनायक विजय वाकोडे व सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना रीतसर निवेदन देण्यात आले। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।